मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत नारायणगाव ते येडगाव या रस्त्याचे काम सध्या सुरू असून हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। त्याचबरोबर खडी व्यवस्थित पांगवली जात नाही, डांबराचं प्रमाण कमी वापरलं जातंय, यामुळे दुचाकी वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत। अशा प्रकारची तक्रार काही नागरिक करत आहेत। तर काही नागरिकांचं म्हणणं आहे हे काम चांगलं आहे, अधिकारी वेळेवर येतात, कामाचं सुपरविजन होतंय, लोकप्रतिनिधीचंही या कामाकडे लक्ष आहे। रात्रीचे 12 वाजताही लोकप्रतिनिधी या कामाकडे लक्ष देत आहेत। आकाश गावडे, विघ्नर टाइम्स, येडगाव। रस्त्याला दगडी निघाल्यामुळं आमचे हाल झाले चालायचे। आम्हाला पाणी भरायला रात्री रित्रीचं जायला लागते आणि त्याची दुरुस्ती लवकर करावा बाबा। काम चाललंय, एक 5 ते 6 दिवस झाले, ते उखडलंय, पूर्ण दगडी घरापर्यंत उडत आहेत आणि संबंधित व्यक्तींना याची माहिती देऊन सुद्धा कुणीच केअर घेत नाही। परत उलटी उत्तर येत आहेत, मग डांबर आलं नाही, हे आलं नाही। एक 2-3 दिवसावर रात्रीचा एक 12-12:30 ॲक्सिडेंट झाला आहे, मी वेळेला सांगून सुद्धा कोणी केअर घेत नाही। तर आता जे आहे ते समोर दिसतंय, बाकी काय बोलायचं। काय तर कसं वाटतंय बांगार काम आहे यांचं, कामच नाही नीट करते, तिकडं पळते इकडं पळते, नाही नाही आज उद्या होणार आहे। आज सकाळी म्हणलं इथं कसं काय, त्या JCB-वाल्याला बोलले, म्हणले असं का करतो नीट का झालं उजून तसून तसं, काय त्याचं खरं आहे का? हा खूप त्रास जाणवतो आम्हाला। नारायणगाववरून येत होतो मी आता, तर बऱ्याच ठिकाणी खड्डे जाणवतात, मोठमोठाले खड्डे। आत्ता सरकलो होतो मी खड्ड्यावरून, जीव अगदी पार मुठीत घेऊन यावं लागते नारायणगाववरून येताना म्हटलं तर। मी हर्षल गावडे, राहणार येडगाव गणेशनगर। प्रथमतः तुम्हाला आपण जो प्रश्न विचारलात की या ठिकाणी नारायणगाव ते येडगाव या रस्त्याचं काम चालू आहे, तर त्या कामाबाबत मी तुम्हाला प्रथमतः सांगतो। जसं इस्टिमेटप्रमाणे काम आहे त्याच पद्धतीने काम चालू आहे। कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम कॉन्ट्रॅक्टर करत नाहीत, यावर प्रत्येक ग्रामस्थांचं या ठिकाणी लक्ष आहे। हे पहा, आता तुम्ही जर पाहत असाल तर कमीत कमी 10% लोक नावच ठेवणार आहेत कामाला। आपण इथून मागं पण काम पाहिलेलं आहे त्यांचं। ज्यावेळेस खडी पांगवली होती त्यावेळेसच ग्रामस्थ असतील, काय आता राजकीय पुढारी असतील, सगळ्यांची नावं मी घेणार नाही या ठिकाणी। तर तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने खडी पांगवली होती, आम्हीच थोड्या कमी प्रमाणावर मुरुम वापरायला सांगितलं होतं त्यांना, कारण की काय होतं, खडी पूर्णपणे फिट बसावं म्हणून आम्ही त्या पद्धतीने सांगितलं होतं त्यांना। तर पाहिलं तर आज तालुक्यामध्ये भरपूर पद्धतीत कामं चालू आहेत। तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला, प्रत्येक अधिकारी देखील या ठिकाणी जे रावसाहेब लोक आहेत ते येऊन जात असतात, तुम्ही त्यांची देखील बाईट घेऊ शकता की इस्टिमेटप्रमाणेच या ठिकाणी काम चालू आहे, कुठल्या पद्धतीचं या ठिकाणी। आणि परंतु काम निकृष्ट दर्जात चालू आहे, जागोजागी दगड निघाले आहे, मूड वरती आली आहे खडी, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? जागोजागी नाही निघाली, एकाच ठिकाणी निघालेले आहेत। एका ठिकाणी खडी निघालेली आहे, तिथं थोडाफार काही तर प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण तर मोठी गाडी एखादी ब्रेक मारला असेल, रस्त्याला वाहतूक सारखी चालू आहे, खडीच्या गाड्या देखील चालू आहेत, कोणीतरी ब्रेक मारला असेल, जागेवर ओलं काम असेल। प्रश्न काय आहे, थंडीचे दिवस जास्त आहेत, ऊन टेम्परेचर नाही आहे, त्याच्यामुळे डांबर वितळत नाही आणि ते खालोखाल जात नाही। असं मी असं एका सिव्हिल इंजिनियर असेल किंवा माझी बातचीत चालू होती, व असं का होतं आहे की या ठिकाणी खडी निघून येते वरती, तुमच्या गाड्यासारखा प्रवास चालू असेल, रस्त्याची वाहतूक असेल तर त्यामुळे देखील होऊ शकतं। आणि डांबर गोठतं पूर्ण प्रमाणात, थंडी जास्त मोठ्या प्रमाणात लाटा असल्यामुळे देखील डांबर वितळत नाही आणि ते खाचाखोचामध्ये जाऊन बसत नाही, त्यामुळे देखील तो एक मोठा प्रॉब्लेम असू शकतो। परंतु ह्या रस्त्याला जर पाहायला गेलं तुम्ही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम आढळणार नाही। लोकप्रतिनिधींशी आम्ही सतत कॉन्टॅक्टमध्ये असतो। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण आली, रावसाहेब लोक असतील, प्रत्येक रावसाहेब लोकांना या ठिकाणी देखील आमदार साहेबांचं पूर्णपणे लक्ष आहे या कामावरती, कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन देखील त्यांचं या ठिकाणी नाही आहे। तर तुम्ही पाहायला गेलं तर आमदार साहेब, तुम्हाला माहिती आहे की आमदार साहेब किती वाजता देखील रस्ते येऊन पाहतात, रात्रीच्या 12 वाजता देखील या रस्त्यावर येऊन गेलेले आहेत आमदार साहेब। त्यांचं पूर्णपणे कामावर लक्ष आहे, रात्रीच्या देखील त्या या ठिकाणी पूर्ण पाहणी करून गेलेली आहे। त्यामुळे असं कोणीही बोलू शकत नाही की लोकप्रतिनिधींचं या कामावर दुर्लक्ष आहे, त्यांचं पूर्णपणे या कामावर लक्ष आहे।